नमस्कार मित्रांनो, बघा या ठिकाणी इयत्ता स्कॉलरशिपमधील लेसन क्रमांक आहे 4. त्याचं नाव आहे नंबर लाईन. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर इन द 7th क्लास. अंडरस्टूड. बघा या ठिकाणी जी संख्या रेषा आहे हा बऱ्याच मुलांना अवघड जाणारा चॅप्टर आहे. अतिशय सोप्या पद्धतीने अगोदर मी बेसिक माहिती देतो, त्यानंतर आपण गणित बघूया. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि समजायला देखील सोपं जाईल. चला तर बघूया आपल्या नंबर लाईनकडे. आता या ठिकाणी बघा नंबर लाईनच्या इकडं पॉझिटिव्ह इंटिजर्स असतात, तिकडं निगेटिव्ह इंटिजर्स असतात. शून्य हा जो आहे हा पॉझिटिव्ह आहे नाही आहे आणि निगेटिव्ह पण नाही आहे, बरोबर. इथे एवढी बेसिक माहिती आहे. पण जेव्हा आपण नंबर लाईन सोडवतो त्यामुळे त्याने जर लिहिलं असेल तुम्हाला लेंथ BCची लाईन काढा, लेंथ CD ची काढा, कोणत्या जरी लेंथ तुम्हाला त्यांनी जर विचारली असेल तर अगोदर काय करायचं मित्रांनो, ह्या नंबर लाईनमध्ये CD जर दिलेलं असेल त्याने अगोदर, तर अगोदर C अगोदर येते का नंतर येते, म्हणजे C मोठा आहे का D मोठा आहे ह्या नंबर लाईनवरून ओळखायचं आणि अगोदर त्याची व्हॅल्यू लिहायची, मग त्यातून ते मायनस करायचं. आता गणित करत असताना तुम्हाला तुम्ही समजून सांगणारच आहे. आणि विशेष म्हणजे परत जो डिनोमिनेटर जो आहे तो डिनोमिनेटर कसा ओळखायचा, तर शून्यापासून ते 1 पर्यंत जेवढ्या रेषा मधामध्ये असतील तर शून्य सोडता, शून्याची रेष सोडता. समजा इथे 2 दिलेला आहे, बरोबर, इथे 1 दिलेला आहे, तर इथे 1 दिलेला आहे, सॉरी इथे बघा, किंवा इथे 1 दिलेला आहे. तर दोन्हीच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, 1चा डिफरन्स आहे, म्हणजे 1 आणि 2. तर डिनोमिनेटर तुम्ही कुठलाही ह्या C आणि Fचा जर तुम्हाला डिस्टन्स काढायचा असेल किंवा लेंथ काढायची असेल तरी तुम्हाला डिनोमिनेटर किती घ्यायचा आहे, 2च घ्यायचा आहे मित्रांनो. किती घ्यायचा आहे, 2च घ्यायचा आहे. कारण पहिल्या याच्यामध्ये जो डिफरन्स असते तोच डिफरन्स शेवटपर्यंत डिनोमिनेटर आपला राहणार आहे. आता या ठिकाणी बघा व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द C आणि H. आता C कुठे आहे मित्रांनो, बघा डिफरन्स विचारला आहे, दोन्ही याच्यामधला डिफरन्स काढायचा आपल्याला. डिफरन्स काढायचा म्हणजे डिस्टन्स काढायचं, म्हणजे त्यांची लेंथ CH, लेंथ त्यांनी जर असं जर दिलं असतं लेंथ CH सांगा, तरी आपल्याला हे सिस्टीम करावी लागली असते. आता मला सांगा C मोठा आहे का H मोठा आहे, याच्यामध्ये C मायनसमध्ये येते ते उत्तर आणि H काय प्लसमध्ये. मोठा कोणता आहे मग, म्हणजे कधीही आपण वजाबाकी करत असताना काय करत असतो मित्रांनो, मला सांगा, अगोदर मोठा अंक घेतो त्यातून लहान वजा करतो. आणि मुलांचं चुकतं याचमुळं, त्यांनी काय दिलं तर CH, मुलं अगोदर C घेतात नंतर H ची व्हॅल्यू टाकतात, जसं दिलंय तसंच लिहायचा प्रयत्न करतात, मग उत्तर चुकताने चुकणारच. त्यामुळे काय करायचं बघा, या ठिकाणी असं काही जर दिलेलं असेल त्यांनी तर या दोन्हीमधली जे काही लेटर असतील त्या लेटरमधली मोठी व्हॅल्यू कोणती ती बघायची अगोदर लक्षामध्ये. तर मोठी व्हॅल्यू काय आहे H, मग H ची व्हॅल्यू लिहा काय आहे 5/2, बरोबर. यांचं काय विचारलं, डिस्टन्स विचारले, म्हणजे आपल्याला या दोन्हींची वजाबाकी आहे की नाही, वजा. आता मला सांगा मुंबई आणि पुणे याच्यामधलं अंतर करायचं आहे आपल्याला, बरोबर. आता इथे आहे मुंबई, इथं आहे पुणे, आहे की नाही. या दोन्हीचा इथं जाणं 400 किलोमीटर आहे, मुंबईहून हे किती 500 किलोमीटर पुणे समजा, आहे की नाही. आता दोन्हीचं तुम्हाला अंतर काढायचं, आपण काय करणार 500 × 400 करणार की नाही, सेम ह्याच ठिकाणी हेच करायचं. त्यामुळे कधी पण प्लस मायनसचं चिन्ह राहणार आहे. डिस्टन्स म्हणले की मायनस, ओके, हमखास लिहायचं ते मायनसच. आता बघा इथं काय दिलं तुम्हाला, Hची व्हॅल्यू लिहिली. आता Cची व्हॅल्यू काय आहे, आता मायनस आहे ऑलरेडी साईन, पुन्हा मायनस हे त्याच्यामुळे चुकतं आपलं 2, ओके. आता बघा इथं मायनस मायनस काय होईल त्या ठिकाणी, बरं अगोदर हेच लिहून घ्या बघा 5/, बरं याचं डिनोमिनेटर सेम इथे लिहून घ्या, आता 5/2. आता मायनस मायनस प्लस होईल मित्रांनो, इथं प्लस येईल, मग काय येईल इथं 5/2 प्लस 5/2, बरोबर, प्लस 5/2. आता बघा 2 राहायचं 2, 5 आणि 5 किती होईल 10 होईल, मग काय होईल 2 1 जा 2, 2 5 जा 10, म्हणजे आपला आन्सर काय येईल +5. चुकतं काय मुलांच्या या ठिकाणी, कन्फ्युजनमध्ये हा लेसन जास्त वाटतो, मुलांना समजायला कठीण वाटतो. कारण प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हाही तुम्हाला लेंथ BCH असेल, लेंथ DE असेल, लेंथ BD असेल, त्यावेळेस तुम्हाला त्यांची काय करायची आहे, B ची व्हॅल्यू लिहायची आहे, D ची व्हॅल्यू लिहायची, पण अगोदर D ची लिहायची नंतर B ची लिहायची, आणि दोन्हीची मायनस करून जे उत्तर येईल ते तुमची लेंथ BD राहील. म्हणून हे प्रश्न मी तुम्हाला वारंवार सांगतो, कारण या प्रत्येक वेळेस मुलांना शिकवताना हीच अडचण येते, त्यांना समजायला कठीण जातं. बरं या ठिकाणी बघा आता पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फिगर शोईंग द कॅम्पॅरिझन ऑफ द नंबर्स. म्हणजे लहान मोठ्याची तुलना केलेली आहे, तर कोणतं बरोबर आहे ते तुम्हाला ओळखायला सांगितलं आहे. बघा आता याने काय म्हणले -3/2. आता -3/2 कुठे आहे बघा, इथं दिसलं तुम्हाला -3/2, येस 3/2 इज ग्रेटर दॅन -1/2. आता -1/2 पेक्षा हे -3/2 ग्रेटर दॅन आहे का, ग्रेटर आहे का नाही आहे. या ठिकाणी -1/2 ग्रेटर आहे. नंबर लाईनमध्ये काय असते मित्रांनो, मायनस जर जेव्हा साईन असते तेव्हा शून्याच्या जवळ जी संख्या असेल ती काय असते, मोठी असते. इकडे लहान 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 होत जाते. या ठिकाणी सर्वात मोठं काय आहे मग मायनसमध्ये, बरं
ह्या मायनस चिन्ह असताना सर्वात मोठी संख्या कोणती आहे? -1/2 आहे. आणि यांनी काय दिलेले आहे? ही ग्रेटर दॅन -3/2 ग्रेटर दॅन म्हणलं याच्यापेक्षा. असं होऊ शकतं का? नाही. त्यांनी काय विचारले? करेक्ट कम्पॅरिझन विचारले. म्हणजे हे तर उत्तर नाही, आपल्याला करेक्ट पाहिजे आपल्याला, की नाही. 3/2 कुठे बघा मित्रांनो? हे 3/2 आणि 1/2 कुठे? इथे. ह्या ठिकाणी बघा 1/2 इज ग्रेटर दॅन 3/2 आणि या ठिकाणी प्लस आहे. जसं आपण उजवीकडे जास्त जाऊ इकून इकडे, ह्या इकून इकडे तशी संख्या मोठी होत चालते, बरोबर. मग या ठिकाणी मोठं काय असणार आहे? ऑब्व्हियसली 3/2 मोठं आहे. हे आहे का नाही? मग हे पण या ठिकाणी रॉंग आहे. आपल्याला करेक्ट आन्सर पाहिजे. -3/2. आता -3/2 कुठे बघा? हां. आणि -1/2 या इथे दिले. इथे परत तेच इकडे दिले, पण काय दिले? इथं ग्रेटर दॅन दिले. म्हणजे उत्तर कोणतं बरोबर आहे? हे 3 नंबरचं आपलं बरोबर आहे. आलं लक्षामध्ये? -1/2 जास्त शून्याच्या जवळ आहेत म्हणून ते मोठं आहे. लक्षामध्ये? आता बघूया आपण पुढचा प्रश्न. बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 आहे. स्वाध्याय क्रमांक 4.1 मधला नंबर लाईन चॅप्टर चालू आहे आपला. इथं खऱ्या अर्थानं आपल्याला चॅप्टरचा उलगडा होणार आहे मित्रांनो. व्यवस्थितपणे हा व्हिडिओ पहा तुम्ही, तुम्हाला नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारे हा समजून जाईल. नंबर चॅप्टर भरपूर मुलांना अवघड जाणारा चॅप्टर आहे. बघा या ठिकाणी काय करायचं आता? सेगमेंट काय करायचं? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द लेंग्थ ऑफ ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट सेगमेंट. बघा ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट सेगमेंटचं डिफरन्स आपल्याला काढून याचा आन्सर लिहायचं आहे. आता या ठिकाणी बघा सेगमेंट CG दिले, सेगमेंट PA दिले, सेगमेंट DF दिले, सेगमेंट HB दिले. आता या ठिकाणी प्रत्येकाचं सेगमेंटचं व्हॅल्यू काढायची आणि ग्रेटेस्ट कोणता आहे, स्मॉलेस्ट कोणता आहे निवडायची गरज नाही मित्रांनो. अगोदरच लिहायचं ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट कसं ओळखायचं ते सांगतो मी तुम्हाला. बघा ते ग्रेटेस्ट लिहूया आपण. ग्रेटेस्ट कोणता आहे जे असेल त्याचं नाव लिहूया आपण. नंतर हे स्मॉलेस्ट घेऊया इथं, बरोबर. कारण आपल्याला मोठ्यातून लहान संख्या वजा करायची असते म्हणून आपण ग्रेटेस्ट ते असं अगोदर. नंतर बघूया आपण. आता अगोदर बघूया आपण CG. आता CG दिला बघा. CG जेव्हा हे सेगमेंट आपल्याला मोठा कोणता आणि लहान कोणता ओळखायचा असते तेव्हा एकच आयडिया वापरायची मित्रांनो. नंबर लाईनवर जायचं. नंबर लाईनवर गेल्यानंतर ज्याचं डिफरन्स मोठं, ज्याच्यामध्ये येणारे जे बारकाले पॉईंट जास्त, तो सगळ्यात मोठा जास्त डिफरन्स असणारा सेगमेंट असतो किंवा लाईन असते. आलं लक्षामध्ये? तर ती आपल्याला ग्रेटेस्ट म्हणून घ्यायची आहे. या ठिकाणी सगळ्यात जास्त मोठा डिफरन्स असणारा कोणता आहे? CG आहे का PA आहे का DF आहे का तो बघायचा आहे. आणि स्मॉलेस्ट म्हणजे सर्वात कमी डिफरन्स असणारा, त्या दोन अक्षरामध्ये सर्वात कमी डिफरन्स असणारा जो असतो आहे की नाही, सर्वात छोटं डिस्टन्स ज्याचं तो स्मॉलेस्ट, ज्याचं डिफरन्स मोठं तो ग्रेटेस्ट. ते लिहून मग आपल्याला गणित सोडवायचं आहे. आता या ठिकाणी बघू आपण C कुठे? इथे आणि G इथे. म्हणजे किती नंबर? 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा म्हणजे पहिला जो C असतो तो सोडून द्यायचा. पुढचे सर्व त्या G पर्यंत मध्ये 9 येतं. पुन्हा P आणि A कुठे? P आणि A तर खूप जवळ 4चा डिफरन्स, त्यामुळे ते आपल्या या ग्रेटेस्टच्या कॉम्पिटिशनमध्ये नाही येतं. लक्षामध्ये? आता D आणि F किती? 1च अंतर आहे. म्हणजे सर्वात लहान याच्या ठिकाणी मला वाटतं हाच असायला पाहिजे. HB कुठे? H आणि B खूप दूर आहे. हा मग स्मॉलेस्ट सापडला आपला. स्मॉलेस्ट काय आहे? सेगमेंट DF. तो लिहून टाकायचा इथं, बरोबर. आता त्याची व्हॅल्यू कसं काढायची बघूया आपण. आणि HB कुठे आहे? हां HB, H आणि B कुठे? H आणि B. हां HB बघू. हां याचं CG सारखंच अंतर आहे, पण याचं बघ किती मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8. याचे 8 आहेत मित्रांनो. आणि CGची किती डिफरन्स होता? 9चा. म्हणजे मोठा कोणता डिफरन्स असणारा ग्रेटेस्ट सेगमेंट कोणता आहे? CG. सेगमेंट ओळखायचं आपल्याला, ग्रेटेस्ट सेगमेंट आहे की नाही. ग्रेटेस्ट सेगमेंट काय आपल्या इथं? सेगमेंट CG. आता आपल्याला ग्रेटेस्ट मिळाला आणि स्मॉलेस्ट मिळाला. यांचे काय करायचं? डिफरन्स काढायचे, बरोबर. पण त्या अगोदर आपल्याला डिस्टन्स काढायचं. CG डिस्टन्स किती आहे? DFचं डिस्टन्स किती आहे? आणि मग त्यांना डिफरन्स काढायचा CG. आता तुम्हाला मी शिकवले मित्रांनो, सांगितले की जेव्हा केव्हाही नंबर लाईन सॉल्व्ह करू तेव्हा आपल्याला CG, जसं CG दिले तर CGची व्हॅल्यू लिहायची गरज नाही. अगोदर आपण जेव्हा डिफरन्स काढतो, डिस्टन्स काढायचं असते, तेव्हा आपण अगोदर नेहमी मोठं अंक अगोदर ठेवत असतो. म्हणजे C आणि G मधला C 5/2 आहे आणि G 2 आहे. मोठा कोणता आहे? नेहमी पॉझिटिव्ह इंटिजर्स मोठे असतात मित्रांनो. म्हणून 2 कधी मोठा आहे म्हणून 2 अगोदर लिहायचा आहे मित्रांनो. आणि जरी दिले असतं CG, जसं C येतं C म्हणजे येतं G असं लिहायचं नाही. नंबर लाईनमध्ये तिथंच गोळ होतो, तो करायचा नाही आपल्याला. वजा परत मायनस किती आहे? 5/2 ची व्हॅल्यू आहे Gची, बरोबर. आता हे झालं सेगमेंट CGचं. हे बी सॉल्व्ह करून घेऊ आपण डायरेक्ट. बघा 2 मायनस प्लस 5/2. अंडरस्टूड? वी हॅव टू compare or we have to make a denominator same. So here 2. If there is a 2, if we do, so denominator here 2, so we have to multiply by 2. So here multiply by 2, so we have to multiply this 2 also
2, मग 2 2 जा 4 प्लस 5 ॲज इट इज, बरोबर. देन 4 + 5 9, 9/2. या ठिकाणी हे जो सेगमेंट CGचं डिस्टन्स आलंय ते आलंय 9/2. आता परत DFचं काढायचं आहे. DFचं काढल्यानंतर मग डिफरन्स काढावं लागेल आपल्याला. DF आता D आहे कुठे, D आणि F याच्यामध्ये मोठं कोणतं आहे, F. मग F ची व्हॅल्यू काय लिहायची, 3/2 मायनस F काय आहे, आपण D काय आहे 1/2. आपण D नंतर काय लिहिला, कारण D ची व्हॅल्यू लहान आहे. पॉझिटिव्ह असताना कोणी मागं पुढे गेलं तरी हरकत नाही, पण तरी पण उत्तर चुकू शकतो, कारण मायनस दोन्हीचा डिफरन्स काढताना मायनस करायचं आहे म्हणून तसं लिहायचंच नाही. जे मोठं आहे ते अगोदर लिहायचं, जे लहान आहे ते नंतर. D लहान आहे म्हणून आपण नंतर लिहिलं. असो, ॲज डिनोमिनेटर सेम करा 2. डिनोमिनेटर ऑलरेडी सेम आहे, त्यामुळे सेम असताना आपण काय करू, डायरेक्ट न्यूमरेटरची वजाबाकी करतो, अंशाची वजाबाकी. मग काय येईल 2/2. आन्सर शेवटी फायनल काय येईल 1. आता आपल्याला सेगमेंट CG आणि सेगमेंट DF मिळालेला आहे. आता यांचं डिफरन्स काढायचा. डिफरन्स ऑफ ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट. आता ग्रेटेस्ट तर कळलं आपल्याला काय 9/2 आणि स्मॉलेस्ट काय 1. आता यांचं काय येईल, डिनोमिनेटर सेम करा 2 येईल, बरोबर. इथं काय राहील, 9 ला 9 राहील. आता याचं डिनोमिनेटर 2 केलं म्हणजे याला किती 2 ने मल्टिप्लाय केलं, मग खाली 2 वर बी 2 म्हणजे -2 येईल इथं, बरोबर. म्हणजे आन्सर काय शेवटी 7/2. हे झालं आपलं या गणिताचं उत्तर. अशा प्रकारे नंबर लाईन आता मित्रांनो तुम्हाला सोपी नक्कीच वाटायला मदत होईल. असो, पुढचं गणित घेऊया आपण लगेच. समजलं असेल तर मित्रांनो नक्कीच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे दर्जेदार व्हिडिओ पाहायला मिळतील. आता बघा ही नंबर लाईन आहे, खालची बरोबर आलेली म्हणून पुढे वर लिहिली मी. 4 नंबरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. इथे या ठिकाणी आपल्याला चुकीचा जो स्टेटमेंट दिले त्यांनी हे तुलना केलेली आहे ती आपल्याला कोणती बरोबर आहे, चुकीची आहे ते ओळखायचं आहे. बाकी तिन्ही बरोबर असणार आहे. इथं मागं काय होतं, मागच्या प्रश्नामध्ये करेक्ट कोणतं आहे, इथं फॉल्स कोणतं आहे बघा. सेगमेंट AB बघा, आता AB किती आहे 1 2 3 4 आणि 5. अँड सेगमेंट BC कुठे 1 2 3 4 5 6. या ठिकाणी सेगमेंट AB बघू, AB 1 2 3 4 5. 1 2 3 4 1 2 3 4. हां, या ठिकाणी B म्हणजे काय BC सेगमेंट सेगमेंट CD कुठे CD सॉरी CD D आहे बघा, नाही काय 1 2 3 4 5. या ठिकाणी दोन्हीचं डिस्टन्स जे आहे सारखं आहे, म्हणजे दोन्ही एकरूप आहेत, बरोबर. BC आणि CD म्हणजे हे काय आपलं फास्ट स्टेटमेंट नाही. AC कुठे E आणि C बघा, AC 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे 11. AC झालं 11 आहे. आणि BD कुठे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या ठिकाणी 10 आहे. म्हणजे सेगमेंट AC आणि एकरूप सेगमेंट BD एकरूप आहेत का नाही, हे 11 आहे आणि हे 10 आहे. त्यामुळे हे जे आहे हे फास्ट स्टेटमेंट आहे. मग सेगमेंट AC आणि सेगमेंट BD हे आपलं फास्ट स्टेटमेंट आहे, बरोबर. बाकीचं अंतर सारखं असायला हवं. आता सेगमेंट AP कुठे A आणि P किती डिफरन्स आहे 1 2 3 4 5 6 7, बरोबर. आणि सेगमेंट PD 1 2 3 4 5 6 7, बरोबर. किती आहे 7, सारखंच आहे. मग आपल्याला चुकीचा पाहिजे फक्त पर्याय क्रमांक. मग चुकीचा पर्याय क्रमांक आहे सेगमेंट AC आणि सेगमेंट BD. लक्षामध्ये हे आपलं आन्सर. आता प्रश्न क्रमांक नंबर लाईन लागेल आपल्याला, बरोबर. या प्रश्नासाठी आपण नंबर लाईन ठेवूया असंच. विच नंबर करस्पॉन्ड्स टू द पॉईंट A. आता पॉईंट A कुठे आहे बघा, तुम्हाला मी अगोदर सांगितलं डिनोमिनेटर काय येईल, जो पहिल्या 2 मूळ पूर्णांकामध्ये जो डिस्टन्स असतो तो आपला डिनोमिनेटर असतो नेहमी 1 2 3 4. तर आपला डिनोमिनेटर हा नेहमी 4 ला 4 तर राहणार आहेच, बरोबर. आता बघूया 5 6 7 -7/4 -7/4. या ठिकाणी हे आन्सर आपल्या याचं जे पॉईंट आहे ये डिनोट काय करतो -7/4 डिनोट करतो. पण या ठिकाणी -7/4 आन्सर या ठिकाणी आहे का आपलं, कुठेच नाही. पण हे आन्सर चुकले का आपलं, मग नाही, हे बरोबर आहे. फक्त याचं रूपांतर काय करायचं आपल्याला, पूर्णांकामध्ये करायचं, मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये करायचं. तर मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये रूपांतर कसं करायचे,
हे आपल्याला माहीत असेलच, तरी आता पुन्हा बघूया. काय करायचं आहे, डिनोमिनेटर आणि न्यूमरेटरला डिवाईड करायचे. 4 1 4 किंवा 4 1 4. मग आपल्याला जो पूर्णांक संख्या मिळाली ती किती मिळाली, 1 मिळाली. काय मिळाली, 1. 4 1 4 केल्यानंतर आपल्याला 7 मधून 4 गेले खाली उरले 3. तो काय करायचा, न्यूमरेटर. हे झालं 3 आणि छेद 4ला 4. बरोबर. या ठिकाणी जे उत्तर आले मित्रांनो, हे मायनस चिन्ह आहे. -1/1 3/4 इज इक्वल टू ए. मग ए काय डिनोट करतो आपल्याला, हे उत्तर. तर उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. असो, आता पुढचं जे प्रश्न बघायचा आहे आपल्याला, तो आहे 6वा प्रश्न आहे. बरोबर. या ठिकाणी हा प्रश्न संपलेला आहे आपला. प्रश्न क्रमांक 6 बघा. लेंथ BD प्लस लेंथ CG मायनस लेंथ FP इज इक्वल टू हाऊ मेनी युनिट्स. या ठिकाणी बघा, हे बी व्यवस्थित पूर्ण आपल्याला गणित सोडवायचं आहे. बघा, लेंथ BD. आता BD घ्यायचा अगोदर, लेंथ B आणि D. आता यांचं डिस्टन्स अगोदर आपण काढून घेऊया BDचं. आता B मधला D मधला काय आहे, डिनोमिनेटर किती येणार आपला बघा, 1 2 3 4. डिनोमिनेटर किती येणार आपला, 4च येणार डिनोमिनेटर या ठिकाणी. मग अगोदर मोठी व्हॅल्यू कोणती आहे, D किती व्हॅल्यू आपण 3/4. किती आहे, 3/4 मायनस B ची कोणती आहे, 1/4. मग आन्सर काय येईल मित्रांनो, या ठिकाणी डिनोमिनेटर सेमच आहे आपला. या ठिकाणी 4ला 4 घेऊया ॲज इट इज. 3 - 1 2 2/4. काय आपला या ठिकाणी 2/4 घेतला आपल्याला BDचा आन्सर. प्लस 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 करत चालू या ठिकाणी, म्हणजे आपलं चुकणार नाही. लेंथ CG मधला मोठा कोणता आहे, G आहे. G किती आहे मग बघा, हे 4चं डिनोमिनेटर माहिती आपल्याला 5 6 6/4 मायनस C कोणता आहे, 2/4. आन्सर किती येईल मित्रांनो या ठिकाणी, परत हे 4 आणि 6 मधून 2 गेला 4च, 4/4. बरं, आता हे मायनस पुन्हा मायनस काय आपलं, लेंथ FP. आता F कुठे गेला, लेंथ FP. F मध्ये Fची व्हॅल्यू काय आहे, 5/P. अगोदर मोठा कोणता ते बघूया. P मोठा आहे म्हणून गेल्यावर लागेल 2 मायनस परत काय आपला F नंतर लिहायचं. Fचं काय मग 5/4. बरोबर. डिनोमिनेटर सेम करायचा. डिनोमिनेटर काय येईल, 4. काय येईल मित्रांनो, 4. आता या ठिकाणी याला 4 केलं तर याला 4 करणे, याचं डिनोमिनेटर जर 4 करायचं असं आपल्याला किती मल्टिप्लाय करावं लागेल, 4 मग खाली जर आपण डिनोमिनेटरला 4 मल्टिप्लाय केलं तर अंशाला बी 4 करावं लागेल. मग काय येईल, 8 - 5 / 4. आता या ठिकाणी बघा, अगोदर याची व्हॅल्यू काढून घेऊया मित्रांनो आपण. 8 मधून जर 5 गेले, 8 मधून 5 गेले, 3 उरले, 3/4. आता या ठिकाणी झालं आपलं गणित इक्वल. बरोबर. आता आपण याला छोटा न करता काय केले, जशाला तसंच ठेवले. तसं करून बघूया. तसं जर नाही आलं तर आपण याची काटाकाटी करून बघूया. आता या दोन्हीचं डिनोमिनेटर काय येईल मित्रांनो, 4च येईल. बरोबर. आणि इथं यांचं काय होईल, 6 होईल. काय होईल, 6 होईल. आता इथं 6/4 मायनस 3/4. बरोबर. लक्षामध्ये. आता डिनोमिनेटर तर परत यांचं सेमच आहे. काय येईल इथं मग, 4ला 4च राहील मित्रांनो. 6तून 3 गेल्यावर काय उरणार आहे, 3च उरणार आहे. 3/4. आता 3/4 जे आहे आपलं पर्याय क्रमांक 4 मध्ये लिहिलं आहे. म्हणजे ह्या नंबर लाईनमध्ये जर तुम्ही व्हॅल्यू बरोबर टाकल्या तर उत्तर अजिबात चुकत नाही. फक्त एकच नियम ध्यान ठेवायचा, ज्याची व्हॅल्यू मोठी आहे अगोदर ती मांडायची. भलेही लेंथ BD दिली आणि B जर लहान असेल तर तो नंतरच लिहायचा, D मोठा आहे तो अगोदरच लिहायचा. आणि कोणत्याही नंबर लाईनवरचं डिस्टन्स काढायचं असलं आपल्याला काय करावं लागतं, मायनस सबस्ट्रॅक्शन करावं लागतं. त्यामुळे मधलं जे चिन्ह असणार आहे ते नेहमी मायनसच असणार. एवढं ध्यान ठेवलं की आपलं उत्तर अजिबात चुकणार नाही. असो, पुढचं गणित घेऊया आपण. आता हे झालं 6 नंबर. 7 नंबरचं नंबर लाईन आपल्याला पाहायला लागेल. आपण इथे ठेवूया तोपर्यंत दिसण्यासाठी. आता गणित 7 नंबरचं. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट C आणि H. आता बघा, पॉईंट C आणि पॉईंट H. आता पॉईंट C काय आहे मग या ठिकाणी दिलं आहे आपल्याला. पॉईंट C 1 2 2 पॉईंट किती हा 2/4. बरोबर. पॉईंट C आणि पुन्हा पॉईंट कोणता दिला त्याने आपल्याला, H कुठे आहे, H दिला आहे त्याने बघा
7/4 किती, कारण की इथं या 4 5 6 7 7/4 आहे. किती आहे पॉईंटेज 7/4. पण आता 2/4 मधून -7/4 मायनस करायचे का नाही, जो ज्याची व्हॅल्यू मोठी आहे तो अगोदर घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजेच काय 7/4 अगोदर लिहावं लागेल, मग हा लिहायचा, तेव्हा ते उत्तर बरोबर येईल. त्यांचा डिफरन्स काढायचा ना आपल्याला, म्हणून 7/4 मायनस 2/4. आता आपल्याला फक्त व्हॅल्यू काढण्यासाठी आपण ही नंबर लाईन ठेवली, तुझी आपली गणित सोडीपर्यंत आपण बाजूला करूया. बरोबर. बघा परत एकदा बघूया. सी बरोबर आहे का, 1 आणि 2 2/4 बरोबर आहे. एच 5 6. हां, तर या ठिकाणी बघा 7/4 मायनस 2/4 इज इक्वल टू 5/4. त्या 5/4चं आन्सर हे आपलं, हेच आन्सर आपलं बरोबर आहे. पण या ठिकाणी जे 5/4 आहे मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शनमध्ये कुठेच नाही, त्यामुळे त्याला आपलं डेसिमलमध्ये रूपांतर करायचं आहे. डेसिमलमध्ये रूपांतर करायचं म्हणजे त्याला भागायचं मित्रांनो, डिनोमिनेटर न्यूमरेटरला, छेदनांशाला, आहे की नाही. 4 1 4 बरोबर. उरले किती मग, परत 1 उरला, 5 2 4 गेला, 1च उरतो बरोबर का. भागा तुम्ही म्हटल्यास नंतर बाजूला करून पहा, 1 उरतो. मग किती झाले ते, 0 टाकल्यावर 10 होतील. मग 4 2 8, पुन्हा 2 उरतील, 0 झाले 8 केल्यावर 20 होईल. ते 4 25, म्हणजे जे फायनल जे उत्तर येईल ते आपलं काय 1.25. लक्षामध्ये हे आपलं उत्तर आहे 7 नंबरच्या क्वेश्चनचं. बघा 8 नंबरचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी काय आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ, व्हॉट इज द डिस्टन्स, व्हॉट इज द सम ऑफ द लेंथ ऑफ द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट सेगमेंट गिवन बिलो, सेगमेंट CB, सेगमेंट EB, सेगमेंट QG, आहे की नाही. आता याचं जर आपल्याला आन्सर जर काढायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला हे बघा, या ठिकाणी नंबर लाईन इथं ठेवूया आपण परत, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. बरोबर. तर या ठिकाणी बघा नंबर लाईन. तर हे गणित सोडवताना आपण काय बघितलेलं आहे मित्रांनो, अगोदर पूर्णची व्हॅल्यू, पूर्ण संख्येची, जे सेगमेंट CB, सेगमेंट EB, सेगमेंट EQ, सेगमेंट QG यांची जी व्हॅल्यू पूर्ण काढत बसायची गरज अजिबात नाही. काय करायचं, जे ग्रेटेस्ट आहे तो ग्रेटेस्ट लिहायचा, जो स्मॉलेस्ट आहे तो स्मॉलेस्ट ओळखायचा. कशावरून, नंबर लाईन. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, आपण CB बघितलं, C आणि B मधलं खूप छोटं अंतर आहे, याच्यापेक्षा छोटं अंतर इकडं दुसरं कोणाचं असू शकत नाही. या सगळ्यामध्ये डिफरन्स एक सेम डिफरन्स आहे, एकचाच बरोबर. मग हेच सगळ्यात लहान आहे, त्यामुळे ते आपण CB जी आपली सेगमेंट सगळ्यात स्मॉलेस्ट आपण लिहून टाकली. बरोबर. परत काय केलं आपण, आता ग्रेटेस्ट ओळखण्यासाठी काय केलं, डिस्टन्स सर्वात जास्त कोणाचं आहे बघा. पुन्हा EB कुठे आता, E आणि B 2चा डिफरन्स, 3चा डिफरन्स आहे बरोबर. या ठिकाणी पुन्हा EQ बघा, आता E कुठे, E आणि Q मोठा फरक आहे, 5चा फरक आहे. आणि QG कुठे, Q आणि G 2चा फरक आहे. मग सगळ्यात मोठा डिफरन्स असणारा कोणता आहे, फरक असणारा सर्वात मोठा फरक असणारा कोणता आहे, Q आणि F. आपलं EQ काय ते, E आणि Q, म्हणून सगळ्यात ग्रेटेस्ट काय EQ, म्हणून आपल्याला ग्रेटेस्ट मिळाली EQ, स्मॉलेस्ट मिळाली CB. आता यांचे व्हॅल्यू काढून आपल्याला उत्तर काढायचे. आता तुम्हाला हे गणित सोडवताना काय सांगितलं मी, सेगमेंट असो लेंथ असो दिलेली, त्यांची जर डिस्टन्स काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, मायनस. आणि मायनस करण्याचा नियम काय आहे, मोठी संख्या अगोदर E आणि Q. आता E आणि Q मध्ये E इथे, Eची व्हॅल्यू 1 आहे, Qची व्हॅल्यू वाटलंच तुम्हाला इथं लिहून टाकत जा. काय येईल इथं, Qची व्हॅल्यू 9/4 असली तरी काही हरकत नाही. मोठी व्हॅल्यू 9/4 आहे, म्हणून 9/4 मधून ही जरी अगोदर दिलेलं असेल या सेगमेंटमध्ये तरी ते नंतरच लिहायचं, कारण मोठ्यातून लहानाची संख्याच वजा होते. आणि तुम्ही लहानातून जर मोठं वजा करायला गेलं तर उत्तर हमखास चुकणार, ते मायनसमध्ये येऊन जाणार नसलं तरी पण. बघा मग 9 - 4, आता इथे डिनोमिनेटर सेम केला आपण. डिनोमिनेटर सेम केला म्हणजेच काय केलं, 1 ला 4 केलंय, तर 1 ला 4 केलं म्हणजेच 1 ला 4 ने मल्टिप्लाय केलंय. मग खाली जर 4 न गुणायला असेल आपण तर वर पण 4 न गुणायचं आहे. मग 9 - 4 4, अशा प्रकारे इथं 4 येतं मित्रांनो. हे 1च्या ठिकाणी 4 कसं लक्षात आलं का, कारण याचा छेद आपण 4 केला आहे, म्हणून 4 न गुणलं, 4 करण्यासाठी वर पण 4 न गुणायचं. त्यामुळं 9तून 4 गेले, खाली उरले 5, काय 5/4 5/4. या ठिकाणी आपली स्टेप चुकली होती मित्रांनो, 5/4 आली. तर किती आलं आपलं 5/4 प्लस. आता 1/4 कसं, तर या CBचं डिस्टन्स पण परत काढायचं आहे आपल्याला, सेम त्यासारखं. तर अगोदर C मोठं आहे तर C घेतलं आपण 2/4. लहान काय आहे आपलं B आहे, म्हणून B जरी B अगोदर नंतर दिले त्याने, त्यामुळे काय अडचण नाही. -1/4 आहे. दोन्ही डिफरन्स किती आला, छेद सारखा आहे म्हणून छेद सारख्या ठेवला, दोनातून 1 गेला, 1 उरला. बघा हे 1/4. आता यांचं काय विचारलं मित्रांनो, सम विचारलंय आपल्याला. सम ऑलरेडी सम दिलंय, म्हणून सम आपण प्लसचं साईन लिहिलं इथं बरोबर. म्हणून सम 1/4, तर ते काय येईल मग आपलं आन्सर 6/4.
5 + 1 6 आणि डिनोमिनेटर सेम, दॅट्स वाय ॲज इट इज वी कीप दॅट्स डिनोमिनेटर ॲज इट इज. ओके, सो द 6/4 हे आपलं आन्सर आलेलं आहे, पण ते ऑप्शनमध्ये कुठेच नाही आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार या ठिकाणी आपल्याला करायचं आहे डेसिमलमध्ये रूपांतर करा. डेसिमलमध्ये करायचं म्हणजेच काय करायचं आहे, 4 × 1 = 4, 2 रिमाइंडर राहिलं आहे की नाही, मग 2 आणि त्याच्यामध्ये 0 ॲड केला 20 झालं, मग 4 × 5 = 20, मग आन्सर काय येईल 1.5. आता 1.5 या ठिकाणी आन्सर आहे 1.50. 0 ॲड केला काय, याच्यामध्ये किती जरी 0 ॲड केली तर काही फरक पडत नाही, आन्सर आपलं काय 1.50. हे 3 नंबरचा आन्सर या ठिकाणी बरोबर असणार आहे. तर या ठिकाणी आपला 4.1 घटक संपला आहे नंबर लाईनचा. आता पुढचा व्हिडिओमध्ये आपण पाहूया 4.2 नंबर लाईनचा. तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पूर्ण सिरीज जी आहे गणिताची इयत्ता स्कॉलरशिपची पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला टच करा, जेणेकरून तुम्हाला जेवढे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आपण अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे शॉर्ट्स बनवतो व्हिडिओमध्ये यूट्यूबवर, त्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे गणित आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने सोडवलेले मिळतील. चला तर धन्यवाद.